आज अशा तरुणाची कथा उलगडून सांगण्यासाठी व्हॉइस ऑफ अहिल्यानगरच्या कार्यक्रमात आपण सुरुवात करणार आहोत। तो तरुण आहे एका व्यावसायिक घराण्यातला। व्यावसायिक म्हणजे 1953 साली ज्या कुटुंबाकडे पेट्रोल पंप होता, एक नव्हे दोन, व्यवसायाचं बाळकडू म्हणाल तर ते घरातून मिळालेलं। उच्च शिक्षण झालं, उच्च शिक्षण झाल्यानंतर दोन पैसे उद्योगाव्यतिरिक्त कमवायचे, व्यवसाय व्यतिरिक्त कमवायचे म्हणून थेट RTO एजंट झाला। RTO एजंटगिरी करत असताना व्यसनाधीन झाला। गुटखे खाल्ले, तंबाखू खाल्ली, सिगरेट पिलं आणि ह्या अतिरेकामुळं आयुष्यात एक छोटंसं ऑपरेशन आलं। माणसाच्या आयुष्यातली संकट माणसाला बदलावतात, तेच या तरुणाच्या बाबतीत झालं। त्या संकटात बेडवर पडल्या पडल्या हॉस्पिटलमध्ये विचार आला, सोन्यासारखं आयुष्य व्यसनाच्या नादी लागून माती करण्यापेक्षा काय करता येईल। या कायचं उत्तर आजारपणातून उठल्यावर त्या तरुणाने शोधलं आणि त्यातून घडला एक साई भक्ती, साई भजन संध्या करणारा गायक। मी अशा तरुणाची कथा सांगतोय की जो आज श्रीरामपूरकरांना कलेच्या क्षेत्रात हेवा वाटेल। विश्वनाथ ओझा। विश्वनाथ ओझा म्हटलं की साई भक्ती आणि विश्वनाथ ओझा म्हटलं की साई भजन संध्या, या एकाच नाण्याच्या दोन बाजू। इतकं कलेच्या क्षेत्रात, गायनाच्या क्षेत्रात विश्वनाथ भाऊंनी नाव कमवलं आहे। आज विश्वनाथ भाऊंचा प्रवास जाणून घेऊया त्यांच्याच उद्गारातून, त्यांच्याच शब्दातून। नमस्कार विश्वनाथ भाऊ। नमस्कार। ओम साईराम। ओम साईराम। मुलाखतीला सुरुवात करताना विश्वनाथ भाऊ, पहिलाच प्रश्न जो आता मी मुलाखतीच्या इंट्रोला धागा सांगितला तोच धागा परत। विश्वनाथ ओझा आणि साई भक्ती हे समीकरण। तसा मी लहानपणापासून गातो। बरं। आणि मी गात असताना व्यवसायात पडल्यानंतर मी IT ऑफिसमध्ये इन्शुरन्स आणि IT ऑफिसचे काम करायचो। मला व्यसन लागले होते तेव्हा, सिगरेट पिणे, गुटखा खाणे। तसं हार्मोनियम वाजवतो आणि गातो लहानपणापासून, पण ते सगळं विसरलो होतो। एक छोटंसं ऑपरेशन झालं। ऑपरेशनमध्ये बेडवर असताना तेव्हा मला काही गोष्टी लक्षात आल्या। इतका देवासारखा गळा दिलेला आहे, इतकी मी वाद्य वाजवू शकतो। अचानक मी गेलो शिर्डीला एक दिवशी, बाबांनी जी कृपा केली तो मार्ग सोडला आणि भजन संध्येला मी सुरुवात केली। बरं। भजन संध्येला सुरुवात करण्यापूर्वी मी फार परिश्रम घेतले। या संगीत क्षेत्रात काय काय आवश्यक असतं, एका कलाकाराला मंचवर संगीताच्या ह्याच्यातनं काय काय गोष्टी अशा घडल्या पाहिजे की ज्या प्लॅटफॉर्मवर प्रस्तुत करताना, व्यासपीठावर गाताना त्या गोष्टी शिकलो। मी स्वतः प्रॅक्टिस करायचो, कुठे शिकलेलो नाही मी, कुठे शिकलेलो नाही, काही गायनाचं कुठलंही शिक्षण घेतलेलं नाही। गायनाचं काही शिक्षण घेतलेलं नाही। घरातून काही बाळकडू म्हणजे आमची आई गात होती, आमची आई विशारद झालेली, म्हणजे ग्रॅज्युएट। आमची बहीण पण विशारद झालेली। बरं। आणि त्याच्यात आमचे वडील पण फार गायचे, पण ते पण शिकलेले। गायनाचा वारसा घरात आधी होता। घरात आधी होता। त्या आईच्या कृपेने, आईच्या आशीर्वादाने, आईच्या संस्काराने, बहिणीच्या संस्काराने, माहिती त्यांच्या मार्गदर्शनाखाली मी जेव्हा हॉस्पिटलमधनं बाहेर आलो, आईकडनं आणि बहिणीकडनं हे शिक्षणाच्या काही गोष्टी घेतल्या आणि मी पुढे गेलो। आणि त्याच्यात साईबाबाची इतकी कृपा झाली, मी त्याचं सांगू शकत नाही की कशी कृपा केली बाबांनी। पण आजच्या घडीला मी न शिकलेलो असताना आज मला तुम्ही कुठं गायला सांगा, मी गाऊ शकतो। साईची कृपा आहे ती, बाबाची कृपा आहे ती। अतिशय समर्पक अशा भावना तुम्ही प्रामाणिकपणे व्यक्त केल्या। विश्वनाथ भाऊ, शिक्षण नसलं तरी पण अनुभव आणि अनुभवाला जोड इच्छाशक्तीची आणि घरातील संस्कार याच्यावर तुम्ही गायन शिकले। विश्वनाथ ओझा आणि साई भजन संध्या ही सुरुवात कशी झाली? ही भजनाची सुरुवात तेव्हा झाली, मी मानसिक दडपणाखाली असताना मला मार्ग सुचत नव्हते। हे घडलेल्या गोष्टी या एक ठरवलं होतं भजन संध्या करायची। मला फार त्रास झालेला आहे तेव्हा। मी इतक्या जवळजवळ आजपर्यंत 350 भजन संध्या केल्या साईंच्या। बरं। पण मी कुठं एक पैशाला हात लावला नाही। बरं। कलाकारांना देणं,
ते महत्त्वाचं. जितकं गाणं महत्त्वाचं तितकं माझ्या कलाकारांना देणं महत्त्वाचं. कारण त्यांच्या जीवावर मी गात होतो. त्यांचं पोट चाललं. त्यांचं पोट चाललं पाहिजे. त्यांचं पाहायचो, मी गायचो, त्यांचं पाहायचो. अशा 350 भजन संध्या केल्या. पण मी कधी माझ्या खिशात एक पैसा टाकला नाही. बाबांनी फार कृपा केलेली आहे. मी आपला गात राहिलो. मग ते आयोजकांकडून कार्यक्रमाचा खर्च म्हणून फक्त कलाकारांची विदागी घेणं एवढंच काम. म्हणजे हे समर्पण देण्यामागचा तुमचा उद्देश साई भक्ती की आणखीन काय? हे मी असं समजतो बाबांचीच कृपा आहे. मला बाबा सजेस्ट करायचे तसं मी करायचो. मी एक दिवशी शिर्डीमध्ये भजन संध्या करत होतो. एक भजन संध्यामधलं एक सुंदर भिक्षा घालमय म्हणून एक गीत आहे. जवळजवळ एक 9 मिनिटाचं गीत आहे. मी गुरुपौर्णिमेला गात असताना माझ्या समोर अशी पैशाचा ढीग लागलेला होता. 40-50 हजार रुपये होते. मिसेस माझ्या संग बसायची. मी कधी हात लावला नाही त्या पैशांना. माझी मिसेस म्हणायची तुम्हाला बाबा देऊ राहिले तुम्ही घ्या. पण माझ्या मनातनं मला आदेश होता की बाबांनी मला सांगितलेलं नाही घ्या म्हणून. मी कधी हात लावलं नाही पाहिजे. पण मला जे समाधान मिळालेलं आहे, जे आज मी तुमच्या समोर आहे, इतक्या संकटात जे स्मित आहे, बाबाची कृपा आहे ती. पहिला साई भजन संध्येचा कार्यक्रम कुठं झाला? मी जेव्हा मला वाटलं मी आता ह्याच्यात परफेक्ट आहे, मी चांगला गाऊ शकतो, मी चांगलं प्रस्तुत करू शकतो. कारण माझं एकच ध्येय आहे, कोणतंही भजन, मग ते गुरुद्वारामध्ये मी गुरुबाणी गाव किंवा स्थानकमध्ये भगवान महावीरांची गाव किंवा आपल्या पांडुरंगाच्या मंदिरात पांडुरंगाचं भजन गाव किंवा असं ते भजन परफेक्ट गायलं गेलं पाहिजे, त्याचे उच्चारण स्पष्ट झाले पाहिजे. ही सगळं शिक्षण घेतल्या मनातल्या मनात शिक्षण घेतल्यानंतर पहिला कार्यक्रम मी सिद्धिविनायक. शिक्षण म्हणण्यापेक्षा तो आत्मविश्वास आल्यानंतर ते आल्यानंतर खात्री झाल्यानंतर मी पहिली तारीख सिद्धिविनायक मंदिर दादरमध्ये घेतली होती. त्या कार्यक्रमामध्ये मला तारीख मिळाल्यानंतरही गणपतीच्या समोर जो प्लॅटफॉर्म आहे तिथं मी पहिली भजन संध्या केली होती. त्या कार्यक्रमाला जयंतराव ससाने पण हजर होते. त्यांच्या मार्गदर्शनाखाली मी तो कार्यक्रम केला होता. ती माझी सगळ्यात पहिली भजन संध्या. अच्छा. ती भजन संध्या झाल्यानंतर तुम्ही माग वळून पाहिलं नाही? 350 भजन संध्येचा उल्लेख तुम्ही आता सांगितला. मग तो प्रवास कुठं कुठं भजन संध्या केल्या त्यानंतर? सिद्धिविनायक मंदिरात कार्यक्रम केल्यानंतर दुसरा कार्यक्रम मी बाबांच्या दरबारमध्ये केला होता. वा. आणि त्याच्यानंतर लखनौ, मुंबई, पुणे इथं माझे कार्यक्रम होते. पण सगळ्यात महत्त्वपूर्ण जो कार्यक्रम होता तो मला तिहार जेलचा कार्यक्रम मिळाला होता भारत सरकारतर्फे. 2 कार्यक्रम केलेले. पहिला कार्यक्रम मिळाला, तो कार्यक्रमाची मागची भूमिका अशी आहे, मी टाइम्स ऑफ इंडियामध्ये वाचलं होतं की तिहारमध्ये सेवा करणारे लोक येतात, सेवा करतात आणि जातात. मी कैद्यांप्रती समर्पण देण्यासाठी. ओके. तर मग मी तिथं तेव्हा एक जेलर होते TN शर्मा. त्यांना सांगितलं मी शिर्डीहून बोलतोय, मला तिथं भजन संध्या करायची. त्यांना वाटलं मी एक व्यावसायिक, मग त्यांनी मला व्हॅल्यू दिली नाही. नंतर मी त्यांना परत फोन केला. त्यांना सांगितलं मी बाबाचा सेवक आहे, बाबांची वचनं अशा ठिकाणी सांगायला पाहिजे जिथं जरुरी. माझ्या माहितीप्रमाणे तिहार जेलमध्ये जितके कैदी आहेत त्यांना बाबांचे वचनं गेले पाहिजे तिथं, म्हणून मला कार्यक्रम करायचा आहे. मी त्यांना सांगितलं, ते जेलर आहे, इतकी मोठी पोस्ट आहे. मी त्यांना सांगितलं बाबांचं नाव घेऊन, पाणी बी आम्ही आमचं स्वतःचं आणू, आम्हाला काय पाहिजे नाही, फक्त आम्हाला तुम्ही तारीख द्या. त्याच्या 10व्या मिनिटानंतर मला मेल आला की परमिशन ग्रँटेड. नंतर आम्ही 20 जण इथून गेलो होतो, भजन संध्या केली होती. ती भजन संध्या म्हणजे मला एक्सप्लेन करता, मला सांगता नाही येणार, पण मला इतका आनंद झालेला आहे. तुमच्या गायनाची जी काही साधना आहे त्याच्यातलं सगळ्यात माइलस्टोन ठरणारी, एक आठवणींचा ठेवा जपणारा तो प्रसंग आणि ती भजन संध्या. अच्छा. तर कित्येक भजन, पण हे जे भजन आहे आम्हाला विचारतात लोक, तुम्ही इतक्या भजन संध्या केल्यात पण बाबा कसे भेटतील, मला असे प्रश्न विचारायचे. मी त्यांना एकच सांगायचो. त्या कैद्यांनी असा काही प्रश्न केला का तेव्हा? कैद्यांनी मला प्रश्न केला भजन संध्या झाल्यानंतर, आम्हाला याच्यातनं बाहेर पडायचं आहे, आम्ही काय करायला पाहिजे. त्यांना मी एकच सांगायचं, मी पण तुमच्यासारखाच आहे, मी काय कोणी लागून गेलेलो नाही, मी तुमच्यासारखाच आहे. पण तुम्हाला बाबांना स्मरण जर करायचं असेल तर मनातनं करा. बाबाच म्हणतात ना, जयामनी जैसा भाव तया तैसा अनुभव. तुम्हाला तसे अनुभव मिळतील. जर तुम्ही तशी प्रार्थना केली
तर नक्कीच तुम्हाला यश मिळेल. म्हणजे हं. तुम्ही या तुरुंगातनं बाहेर पडाल. बरोबर. माझे पाय पडायचे होते. हं. आणि त्यांनी मला एका कैद्यांनी विचारलं होतं कोणतं भजन असं आहे. हं. तर मी त्यांना ते गाऊन पण दाखवलं होतं तेव्हा. ते कोणतं भजन होतं? ते भजन असं आहे. आता या साईंची भजनं फार होतात. हं. पण भजनापूर्वी आम्ही काय करतो, माझी मिसेस आहे ना, हं. ही दिल्लीची आहे. नाव तर सांगा. श्रीकांता ओसा हं. तिचं नाव आहे. ती दिल्लीची आहे. हं. तिला मी सांगतो हे भजन आहे. ह्या भजनाच्या जो 4 लाईन तू लिही, हं. म्हणजे त्याचा अर्थ त्या 4 लाईनीमध्ये येईल. त्याला म्हणतो आम्ही ॲडलिप. अच्छा. मग त्या भजनापूर्वी आम्ही गात असतो ते. हं. आता ती मी तुम्हाला गाऊन दाखवतो. हं. तिने जी ॲडलिप लिहिलेली आहे, हं. फार सुंदर भजन आहे. बाबांना भेटण्यासाठी एक उत्तम मार्ग, हं. साई तुझे मिलने का सत्संग ही बहाना आहे. हं. भजनं गाऊन तुम्ही बाबांना आठवण करा. बाबा तुमच्या जवळ आहे. जसं म्हणतात ना स्वामी समर्थ महाराज, घाबरू नको, मी तुझ्या पाठीशी आहे. भजन गाणं म्हणजे ईश्वराचं नामस्मरण करणं. नामस्मरण करणं. हं. ते मनापासून तुम्ही करा. म्हणून त्याचे काही लाईनी आहे, तुम्हाला गाऊन दाखवतो मी. हं. फूलों में ढूंढा तुझे, कलियों में पाया है, फूलों की खुशबू में मेरे साईं का ठिकाना है, साईं तुझे मिलने का सत्संग ही बहाना है, दुनिया वाले क्या जाने, दुनिया वाले क्या जाने, मेरा दिल तो दीवाना है, साईं तुझे मिलने का सत्संग ही बहाना है. वा, अप्रतिम. भजन संध्येचे तुमचे कार्यक्रम मी स्वतः पण ऐकलेले आहेत. भजन संध्या सुरू असताना तुमच्यासारखे अनेक गायक भजन संध्या करतात, परंतु मग निवेदक निवेदन करतो आणि गायक भजन गातो. पण तुमच्या भजन संध्येचं वेगळेपण असं असतं की 2 भजन संध्येच्यामध्ये तुम्ही एक निवेदन करता. ते निवेदन अक्षरशः ऐकतच राहावं असं वाटतं. अनेक भजन संध्येत तुम्ही सांगता साक्षात बाबा साई भक्तांच्या हाकेला ओ देण्यासाठी साई नामाचा गजर सुरू असताना भजन संध्येत आलेले आहेत. आणि ते जे निवेदन 2 भजनांमधलं जे निवेदन असतं, तर ते निवेदन म्हणजे साई भक्तीचं चिंतन आहे. ते कसं सुचतं आणि त्यामागची आयडियोलॉजी काय? ते असं आहे, जेव्हा मी भजन संध्या प्रस्तुत करतो, आता अनुभव या जे सांगल, जे माझ्या मनात आहे, जे घडलेले ते सांगल. जेव्हा मी प्रस्तुत करतो, पहिलं भजन संपल्यानंतर दुसऱ्या भजनाच्या मध्यंतरी ज्या मी 4 लाईनी गातो, ठरवतो गाताना हे पुढचं भजन आहे. पण मी जेव्हा बोलतो, बोलल्यानंतर माझ्याही लक्षात राहत नाही मी काय बोललोय. ते मला माझे बाबा सुचवतात. बरं. मी घरी गेल्यानंतर मिसेसला श्रीकांताला विचारतो, ह्या भजनाच्या पूर्वी मी काय बोललो होतो. हा तर मी स्वतः हाताला चिमटा घेऊन सांगेल की हे सत्य आहे, सत्य आहे, सत्य आहे. आता त्याच्यातली एखादी लाईन, आता हिंदी भजन गातो ना, त्याच्यातली ती मला जी लाईन आठवती, जिस रंग राखे उस रंग रहना, साईं का नाम लेते लेते रहना, मेरी उनकी प्रीत पुरानी, बेचे तो बिक जाऊं. मला जसं बाबा मला आदेश करतील मी तसं करल. अशा अचानक काही काही अशा सुंदर गोष्टी येतात. मी त्या पूर्ण झाल्यानंतर स्वतःला मी खरंच चिमटा घेतो, खरंच मीच आहे का मलाही कळत नाही. त्या वेळेला ते सुचतं ते. मग हे तुमचं बाबांप्रती असलेलं समर्पण, तुमचं बाबांप्रती असलेलं चिंतन, त्याचं फलित म्हणायचं. हे त्याचंच फलित आहे. आज पण मी जे आहे, मी हिंदीमध्ये बोलतो, मैं कांटों के सिंहासन पे बैठा हूँ, मैं कांटों के सिंहासन पे बैठा हूँ, लेकिन मेरे चेहरे पे इतनी हंसी है, बस वो फकीर, वो संत, वो साईं ही जानता है. वाह. वो भेजता है वहाँ से. देखो मैं सही में कांटों के सिंहासन पे बैठा हूँ, ये मेरे साईं की कृपा आहे. ह्याच्या व्यतिरिक्त काही सांगू शकत नाही. बस हे उत्तर आहे त्याचं. वा वा वा. ज्यावेळेस भजन संध्येचे कार्यक्रम नसतात
मग त्यावेळेस भजनाशी कनेक्ट राहण्यासाठी काय तुम्ही करता, म्हणजे सराव किंवा तो रियाज जो असतो गायनाचा तो प्रतिदिन करावा लागतो, आठवड्यातून करावा लागतो, नेमकं कसं? नाही, मी सराव हे प्रतिदिन करत असतो. बर. मला रोज बाबाच्या कृपेने रोज एक नवीन भजन बाबा मला सुचवतात. मग ते जर भजन मला समजलं नाही तर मी श्रीकांताला सांगतो, या भजनाचा अर्थ काय सांग तुम्हाला, याची ॲडली बनव. रोज एक भजन बनवतो मी, रोज डेली रोज भजन बनवतो. एक भजन संध्या असो नसो, दुसरी भजन संध्या येईपर्यंत माझ्याकडे 20-25 भजनाची लिस्ट होऊन जाते. नंतर त्या मी प्रस्तुत करतो. अच्छा, गायन ही जिवंत कला आहे, परंतु मोबाईलचा अतिरेक समाजात इतका वाढलाय की साधं मल्टिप्लेक्समध्ये चित्रपट पाहायला गेलो, चित्रपट सुरू होऊन अर्धा तास होतो तरी लोक कनेक्ट होत नाही. निम्मे व्हॉट्सअप चेक करत असतात, निम्मे फेसबुक पाहत असतात. कलेचा अनादर करण्याचं प्रमाण मोबाईलच्या अतिरेकामुळे समाजात वाढते. साई भजन संध्येत येणारे साई भक्त आणि साई भजन संध्या कनेक्ट होतात का? हे पहा, साई भजन संध्या जेव्हा साईंचे भजन जेव्हा आम्ही प्रस्तुत करत असतो ना, तेव्हा बाबा अशी वातावरण निर्मिती करतात, बाबाच करतात. कारण आम्ही गातो मनापासून, आम्ही साईंना आठवण करतो बाय हार्ट, मनापासून हृदयापासून आठवण करतो आणि गातो. आणि आम्हालाही काही काही वेळेला कळत नाही, आमची व्हॉइस इतके टिपला जाते, त्या व्हॉइसमध्ये इतकं मधुरता येते की बाबा निर्मिती करतात. हे जेव्हा भजनं जेव्हा ऐकणाऱ्या जातात, ज्यांच्यात जेव्हा मोबाईल असतो ते ऐकून मोबाईल पाहणारे पण आपला मोबाईल बाजूला ठेवतात आणि भजन ऐकतात. कारण ती बाबांची भजनाची जी प्रचिती येते लोकांना ऐकल्यानंतर, तेव्हा त्यांच्या हातातून तो मोबाईल सुटतो. अच्छा. कारण बाबाच्या त्या भजनामध्ये ती मधुरता येतेच, बाबा करतात ती निर्मिती. तुमच्या आवाजाची जादू म्हणावी लागेल. हा, नाही, बाबांच्या कृपेमुळे ते आवाजात इतका गोडवा येतो की ऐकणारे पण आपल्या हातातलं मोबाईल असेल किंवा काही करतात ते विसरून जातात आणि त्यांचं लक्ष बाबाच्या भजनाकडे जातं. तुम्ही स्वतः गायक म्हणून समर्पण दिलं, तुम्ही स्वतः गायक म्हणून ज्या डिवोशननी काम केलं, साई भजन संध्या केल्या, त्याचबरोबर तुमच्याबरोबरचे अनेक ज्युनियर कलाकार, गायक असतील, वादक असतील, निवेदक असेल, त्यांना पण तुम्ही घडवलं. हो. ती भूमिका आता पहा, मी भजन संध्या करताना आमचा जो ग्रुप असायचा, नवीन नवीन कलाकार असायचे, कीबोर्ड वाजवणारा, गिटार वाजवणारा, फ्लूट वाजवणारा, तबला, ढोलक हे सगळे वाजवणारे. मी पहिले त्यांच्याकडे लक्ष द्यायचो, कारण मी पण जे गातोय, माझ्याकडे आहे आवाज, सरस्वती आहे, पण ह्याच्यासाठी हा जो ग्रुप आहे, हे कलाकार जे यांच्या जीवावरच आम्ही गातो. हे जर नसतील आणि आम्ही स्टेजवर जर एकटे गायला लागलो तर आमची गायकीला काही अर्थ नाहीये. म्हणून मी जे माझे जे सहकलाकार आहे ह्यांना मी संघ घेऊन चालतो, ह्यांचं पाहतो पहिले. कुटुंब आहे, माझ्या परिवारातले एक सदस्य आहे, यांच्याकडे मी पाहतो, यांच्याकडे लक्ष देतो. पण आजच्या घडीला 350 भजन संध्या मी ज्या केलेल्या आहे, जितके कलाकार होते माझे साई भजन संध्यामध्ये, ते मला रोज आठवण करतात, आजही आठवण करतात. ते आजही आठवण करतात. कारण मी ना आमच्या घरी आले समजा, मी त्यांचं खाण्यापिण्यापासून व्यवस्था करायचो. त्यांना सांगायचो, तू खा पहिले, तू खाएगा तो मैं गाऊंगा, नाही तर तेरे बगैर मैं कुछ अधुरा हूं. अच्छा. त्यांना मी माझ्या एक परिवाराच्या सदस्यासारखं ठेवलेले. आज मला ते फार आठवण करतात, फार आठवण करतात, फार आठवण करतात. जितक्या भजन संध्या तुम्ही केल्या, त्या भजन संध्येमध्ये तुमच्या आवाजाची जादू, साई भक्तीचा महिमा, साक्षात बाबा येतात, तुम्हीच सांगता, लोकांना अपील होतं. आणि मग त्यावेळेस तमाशा असू द्या, लावणी असू द्या, भजन असू द्या, वन्स मोर होतं. तुमच्या जेवढ्या भजन संध्या झाल्या त्यापैकी जास्तीत जास्त कुठल्या भजनाला वन्स मोर झालं? हे पहा, एक सुंदर भजन आहे. बाबाच्या दरबारामध्ये लाखो लोक येतात, पण त्याच्यातले काही जे येतात ते बाबांनी सांगितलेलं ना, जयामनी जैसा भाव तया तैसा अनुभव, ते विचार करून येतात. तशी येणाऱ्यांची बी संख्या भरपूर आहे. म्हणून एक सुंदर गीत आहे, साईनाथ तेरे हजारो हात. हे जेव्हा मी गीत गातो ना, मला फार वन्स मोर होतात या गीतासाठी. आमच्या प्रेक्षकांसाठी जरा. आता ह्याच्यासाठी कसं आहे, आता हे गीत फार फेमस गीत आहे, प्रत्येक सिंगर गातो. ह्याच्यात नाविन्य काय आहे मी तुम्हाला सांगितलेलं आहे. प्रत्येक भजनाच्या पहिले आम्ही ॲडलिप लिहितो.
तर ह्याची ॲडलिप लिहिलेली आहे, श्रीकांताने लिहिलेली आहे. हम्म, मी एक सारस्वत हिंदू ब्राह्मण आहे, हम्म, पण जेव्हा फकीर शब्द उच्चारण करतो हम्म, मी सगळ्यांना आठवण करतो. हम्म, आता ती ॲडलिप तुम्हाला गाऊन दाखवतो. हम्म. भलाई चाहता है गर तो कर खिदमत फकीरों की, भला क्या चीज है कज़ा को टाल देती है, दुआ रोशन ज़मीरों की, दुआ रोशन ज़मीरों की, तू ही फकीर, तू ही है राजा, तू ही है साईं, तू ही है बाबा, साईनाथ 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 तेरे हजारों हाथ, साईनाथ तेरे हजारों हात. वा फार सुंदर भजन आहे, गाताना माझ्या डोळ्यात पाणी येतं. वा वा वा. ते म्हणजे तुम्ही गाता म्हणजे अरे. तुम्ही तुमचा गळा गात नाही, तुमचं सगळं शरीर आणि तुमची जी एकाग्रता आहे आणि तुमची जी कलेची साधना करण्याचं समर्पण आहे ते आता अनुभवायला मिळालं. हे उदाहरण देतो तुम्हाला मी. हम्म, कुठं बाबा कसे असतात, हम्म, हा जो आलाप गायला ना मी हम्म, मी बरोबर 1 मिनिट गाऊ शकतो. हम्म, माझं वय 67 आहे आज. हम्म, मी 1 मिनिट काय 1 मिनिटाच्या पुढे जाऊ शकतो मी. हम्म, ही सगळी बाबाची कृपा आहे, हम्म, हम्म, हम्म. सगळी बाबाची कृपा आहे. वा. आणि या दरबारमध्ये हम्म, तर फार वेगळं असतं, ते काही सांगता येत नाही. अंगावर काटे येतात, घामाघूम झालेला असतो, हम्म. पण गात असतो. साई भजन संधी व्यतिरिक्त वेगवेगळे कार्यक्रम करतात, तुम्हाला बोलवलं जातं महाराष्ट्रभर. गणेश उत्सव असन, नवरात्र उत्सव असन किंवा इतर काही उत्सव असन, तर मग त्यावेळेस इतर देवदेवतांची भजनं पण तुम्ही गाता. हो, गातो. मग ते तो रियाज, ते समर्पण कसं? आता पहा, द्वारकामाईमध्ये हम्म, जेव्हा राम उत्सव सुरू झाला हम्म. आणि राम उत्सव सुरू रामनवमी उत्सव. रामनवमी उत्सव सुरू झाला. हम्म, रामनवमी उत्सवामध्ये दुपारी 12 वाजता रामाचा जे जन्म होतं, हम्म, तेव्हा सकाळपासूनच लोक द्वारकामाईमध्ये येतात. हम्म, आता फार ऐकण्यासारखं आहे, हं. याच्यात फार सुंदर आहे. आता साई भजनाला जोडून रामाचं भजन. हम्म, रामाचा जन्म होणार आहे 12 वाजता. 12 वाजता रामाचा जन्म होतो. हम्म. बाबाच्या हस्ते सगळ्यांना प्रसाद दिला जातो. बरोबर. तिथं जाणारा जो भक्त आहे ह्याच्यानीच जातो. हं. मी द्वारकामाईमध्ये जाईल, रामाचा उत्सव साजरा करील हं. आणि बाबाच्या हाते मला प्रसाद मिळेल, हम्म, या मनाने प्रत्येकजण भक्त जातो तिथं. मग तिथं गेल्यानंतर बाबा काय करायचे, बाबा एखाद्या भक्ताला सांगायचे, अरे आज रामनवमी आहे, रामाचा जन्म झालेला आहे, एखादं भजन झालं पाहिजे. आता पहा, मी आता रामाचं भजन गातोय हम्म, बाबांच्या द्वारकामाईमध्ये. श्रीकांताला सांगितलं होतं बाबाच्या द्वारकामाईमध्ये भजन गायचं आहे, हम्म, ह्याच्यात 2 तू लाईनी लिही. हम्म, हां, आता हे हिंदी भजन आहे. हम्म, आता त्या भजनाच्या पूर्वीची ॲडलिप. हम्म. ऐसो दिन आयो रे भैया, राम लला जन्म लियो है, अंगना अंगना दीप जले है, महक रही है द्वारका माई. वा. फकीर अलबेला नाचे रे भैया हो, फकीर अलबेला नाचे रे भैया, झूमे लोग लुगाई रे, ऐसा सच्चा बाबा साईं, पानी से दीप जलाए है. सच्चिदानंद सद्गुरु साईनाथ महाराज की जय. श्री रामचंद्र कृपालु भजमन, हरन भव भय दारुणम,
नवकंज लोचन कंज मुख कर कंज पद कंजारुणम श्रीराम श्रीराम. वा. महाराष्ट्राचं आराध्य दैवत पांडुरंगाविषयी. पांडुरंगाचे तर असे भजन आहेत. पंडित भीमसेन जोशींनी गायलेले गीत आहे. माझे माहेर पंढरी आहे भीवरीच्या तीरी. माझे माहेर पंढरी आहे भीवरीच्या तीरी. आहे भीवरीच्या तीरी. एका जनार्दनी शरण एका जनार्दनी शरण ला 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 ला. येते माहेरची आठवण. माझे माहेर पंढरी आहे भीवरीच्या तीरी. वा. तुम्ही आत्ता 2 भजनं रामांविषयी बाबांना जोडून आणि आता परत विठ्ठलाविषयी गायली. तर त्या गाण्यामधला जो लाईव्हनेस होता ते मला एक गोष्ट जी क्लिक झाली. आज समाजात प्रचंड तणाव वाढतोय, ट्रेस वाढतोय प्रत्येक माणसाचा. अनेक डॉक्टर सांगतात, विचारवंत सांगतात, लेखक सांगतात की बुवा ट्रेस कमी करण्यासाठी छंद जोपासा. छंद जोपासायचा म्हटलं की वेळ द्यावा लागतो. चांगल्या गोष्टीला वेळ द्यायला समाजाकडं नाही आहे. पण जसं तुम्ही सांगितलं की भजन हे तुम्हाला गाता येत नसेल, पण तुम्ही इतर लोक भजन करतात त्या भजनात सहभागी झाले, तर नामस्मरण तसं करणं, तुम्ही 10 वेळा परमेश्वराचं नाव घ्याल पण 11 वेळा ती कनेक्ट होत नाही. भजन मात्र ते ईश्वराला कनेक्ट करू शकतं. काय सांगाल आणखीन भजनाच्या ताकदीविषयी? हे बघ, भजनाची ताकद अशी माझा स्वतःवर आलेला एक अनुभव आहे. भजन हे प्रत्येक व्यक्तीच्या जीवनामध्ये आवश्यक कसं आहे. मला पहिले ना ब्लड प्रेशरचा त्रास होता. मी कधी जाऊ माझं BP वाढलेला असायचा. मी डॉक्टर दिलीप शिरसाटकडचा त्यांचं पेशंट. मी त्यांच्याकडे टेस्ट करायला गेलो ना, तिथं पहिले थोडं झोपवतात. पण मी जेव्हा डॉक्टर येतात तेव्हा मी माझं एक साईंचं भजन गातो. जे मी भजन रोज गातो हार्मोनियमवर, ते मनातल्या मनात गातो. ज्या दिवशी मी हे भजन गायलं आणि डॉक्टर माझा BP चेक करत होते, तर माझा BP त्या दिवशी आला 120/80. कारण मी भजन गात होतो आणि बाय हार्ट हृदयापासून गात होतो. माझ्या साईला मी हृदयापासून आठवण करत होतो. तिथंच मी रामाचं जरी भजन गायलं असतं हृदयातनं. म्हणून प्रत्येकाच्या जीवनामध्ये आजच्या या धाकधुकीमध्ये भजन हे प्रत्येकासाठी एक मेडिसिनचं काम करते. म्हणून फार आवश्यक आहे. प्रत्येकाने भजन गायलाच पाहिजे. गा तुम्ही आणि त्याचे रिझल्ट पहा. पण ते गायनाआधी त्याचं गाणं शिकावं लागेल ना. गाणं शिकणं काही जरुरी नाही. लता मंगेशकर सारखा गाळा पाहिजे, मोहम्मद रफी सारखा गाळा पाहिजे हे जरुरी नाही. तुम्ही भजन आहे ते तुमच्या हिशोबाने गा तुम्ही, पण मनातनं गा तुम्ही. त्याला ती चाल आलीच पाहिजे असं नाही. तुमच्या मनाने गाते कोणचंही गा. एखादं भजन कोणचं असो, पांडुरंगाचं असो, रामाचं असो, तुमच्या मनाने गाते तुम्ही. त्याला जरुरी नाही भाव चांगले पाहिजे. त्या भावनेने तुम्ही जर गायलं तर करून पहा. मी प्रत्येक भजन संध्येमध्ये सांगत असतोय. मी डॉक्टर दिलीप शिरसाट सरांना बी हे सांगितलेलं आहे. सर मी हे गाणं मी गाताना ना तुम्ही चेक करताना माझं BP नॉर्मल येतो. जर मी नाही गायलं तर माझा BP वाढलेला असतो. पण माझ्या मते भजन हे प्रत्येकासाठी फार आवश्यक आहे. ह्याला तुम्हाला वाद्य पाहिजे, ह्याला तुम्हाला चाल पाहिजे, त्याला स्वराचं नॉलेज पाहिजे, ते कोणत्या रागात आहे ह्याची गरज नाही. कोणचंही भजन असतो तुम्ही मनात नाही गा. कोणतंही भजन असतं ते भजन म्हणजे मेडिसिन आहे. माझ्या माहितीप्रमाणे भजन म्हणजे मेडिसिन आहे. म्हणून मी टिकून आहे आज. म्हणून तर मी तंबाखू सोडली हो, चुना खाणारा माणूस, 555 पिणारा, हे सगळं सोडून असे लांब लांब केस माझे वाढलेले, इनमध्ये राहणारा मी, कधी हार्मोनियमला हात न लावणारा. मी जेव्हा भजन गायला लागलो हे सगळं मागं राहिलो. मी माग वळून पाहिलं नाही. आणि हिथलचे काही डॉक्टर्स आमचे बंधू जे आज तंबाखू खातात ते माझ्याकडे पाहत असतात रोज, हिने कस काय सोडली.
या भजनामुळे ते सुटलेलं आहे सगळं. अच्छा, म्हणजे तुमचं हे सगळं सांगण्याचं मर्म एक पाऊल थोडं पुढं नेतो मी हा संवाद. तुम्हाला असं म्हणायचं की जसं भजन आहे तसंच तुम्ही तुमच्या आयुष्यात तुम्हाला जी ईश्वराने भूमिका दिली किंवा तुम्ही जे काम स्वीकारलेलं आहे तितकंच प्रामाणिकपणे कर्माची साधना म्हणून तुम्ही केली तर त्याच्यातलं ट्रेस जाईल. ट्रेस गेला तर आजार पण मागे लागणार. आजार पण मागे लागणार. बरोबर, एकदम बरोबर. म्हणजे हे तुमच्या सांगण्याचा त्याच्यातला फायनल कन्क्लुजन मेसेज हा आहे. बरोबर, बिलकुल हाच. गायनावर बोलतोय आपण, गायन ऐकतोय तुमचं, गायक म्हणून तुम्हाला समजून घेतोय. तरुण पिढी अनेक त्यांच्या पुढे करिअरचे ऑप्शन आहेत, तसं गायन पण आहे. गायनामधली तरुणाईचं करिअर कसं उभं राहू शकतं? ग्रामीण भागातली मुलं शाळा कॉलेजेसच्या स्पर्धांपर्यंत, स्नेहसंमेलनांपर्यंत गातात, नृत्य करतात, वाद्य वाजवतात, पण पुढं तो प्रवास जात नाही, पुढं ती जर्नी कंटिन्यू होत नाही करिअर म्हणून. मग ती गायनातली करिअरची संधी काय? ते असं आहे, ग्रामीण भागात पण जे गातात ते काही वेळेपर्यंत ते गातात आणि परत बॅक होऊन जातात. माझं असं म्हणणं आहे, परिस्थिती कशी असो पण ते तुम्ही प्रयत्न करत राहा. इंग्लिशमध्ये आहे ना, ट्राय डोंट. तर तुम्ही जरी संधी आली, जरी संधी नाही आली, त्याच्यावर लक्ष तुमचं राहू द्या. त्याच्यापासून विचलित होऊ नका तुम्ही. एक दिवस येणार आहे तुमचा, जसा माझा आलेला आहे. नाही तर मी काय होतो, मी पण असाच होतो. एक वेळा गात होतो, मी सरळ सोडणार होतो, पण त्याला मी चालना दिली म्हणून मी आज आलेलो आहे. ग्रामीण भागामध्ये, शहरी भागामध्ये आज असे कित्येक जण आहे, सुरुवात करतात, काही वेळेपर्यंत आरंभ होतो, पण नंतर ते सोडून देतात. ते त्यांना वाटतं मला मिळत नाही. ते असं नाही, त्याला काहीतरी करावं लागतं, मग जेव्हा ते मिळतं ते. म्हणून तुम्हाला जर बनवायचं असेल काय तर तुम्हाला कंटिन्यू राहायला पाहिजे त्याच्याबरोबर. नाही, सातत्य ठीक आहे, पण शिक्षण त्या अँगलनी कसं? त्याच्यासाठी असं आहे, आता प्रत्येकाला या गोष्टी उपजत नाही. की जसं मी काय धडे घेतलेले नाही ना, मी क्लासेस दिले ना, परीक्षा दिलेले नाही, पण ज्यांना घ्यायचे मुलांना घ्यायच्या असेल, मग आजच्या घडीला नवीन नवीन वाद्य आलेले, त्यांनी आजच्या घडीला फार ठिकाणी क्लासेस चालतात, ते जॉईन करायला पाहिजे, शिकायला पाहिजे. कारण आता आजकाल कसं आहे, ह्या क्लासिकल म्युझिक बरोबर वेस्टर्न म्युझिक पण आहे, ह्याच्यासाठी शिक्षण आवश्यक आहे. पण ह्याच्यासाठी शिक्षक, जसं हार्मोनियम आम्ही एखादं वाजवतो आणि कीबोर्ड हे 2 हातांनी असतात, ह्याला वेस्टर्न म्युझिक आहे, ह्याला तुम्हाला शिक्षण घ्यावंच लागेल. ह्याला सोडून चालणार नाही. जेव्हा घ्याल तेव्हा तुम्ही बनाल. म्हणजे त्याला आवश्यक आहे, तुम्हाला शिक्षण घेणं जरुरी आहे. अच्छा, म्हणजे थोडक्यात तुम्हाला जसं सांगायचं का, इतर ज्या पद्धतीच्या ज्ञानशाखा आहे तशी संगीत आणि गायन ही सुद्धा ज्ञानशाखा आहे भरपूर. तिचं तुम्हाला शास्त्रशुद्ध नॉलेज पण आत्मसात केलं पाहिजे. आणि ते करताना तुमच्यातलं सातत्य अत्यंत महत्वाचं आहे. आता मुलाखतीच्या पुढच्या टप्प्याकडे जाताना पुढचा प्रश्न की इतक्या भजन संध्या तुम्ही गायल्या, इतकी भजनं गायली, इतका सराव केला, पण जेव्हा तुम्ही रियाज करता किंवा जेव्हा तुम्हाला बाय हार्ट भजन गावंसं वाटतं त्यावेळेस तुमच्या स्वतःच्या आवडीचं भजन कोणतं? आता बाबांची इतके भजन आहे, आता त्याच्यात कम्पेअर करायचा, क्रम लावायचा जरा पझल होतो मी. पहिलं भजन असं आहे पहा, जे मला ते भजन घरात बी गावं असं वाटतं हे पहा, आणि कुठं बी बाहेर गेलो. आता त्याच्यात हे हिंदी म्हणून हिंदीमध्ये सांगतो. मैं जहाँ जाता हूँ मैं मेरे साईं को याद करता हूँ. मेरे साईं में मैं मेरे माँ को देखता हूँ, मेरे पिता को देखता हूँ, मैं हनुमान जी को देखता हूँ, राम जी को देखता हूँ. मैं ऐसे समझता हूँ कि वो उसका दूत है ये. इसलिए जहाँ भी जाता हूँ मेरे साईं को लेता हूँ, एक गीत गाता हूँ. जहाँ जहाँ मैं जाता साईं, गीत तुम्हारे गाता, गीत तुम्हारे गाता, गीत तुम्हारे गाता. इससे मेरे सारे काम बन जाते हैं. कोई काम ऐसा रहता नहीं कि जो अधूरा है. मैं महसूस करता हूँ और वो जब गाता हूँ. एक एग्जाम्पल है, एक कोर्ट के केस के लिए जब मैं गया था, वो कोर्ट की आखिरी डेट थी, जज के सामने पेपर थे, अनुभव है. तो मेरे किसी कारण से मेरे ब्रदर कहीं चले गए थे, मैं कोर्ट में सामने खड़ा था. मेरे को जज बुलाते हैं, मैं गा रहा हूँ, जहाँ जहाँ मैं जाता साईं, गीत तुम्हारे गाता. वो जज मुझे बुलाते हैं, ये लोग पढ़िए, वहाँ पे बैठ के पढ़िए. तो निकाल आमच्या विरुद्ध होता, पण त्यांनी मला तरी वाचायला दिलं.
आमचे वकील म्हटले ते देऊ शकत नाही, तुम्हाला कसं काय दिलं? म्हटलं मी नाही माहिती, त्यांनी दिलं. मी वाचतोय ते वाचल्यानंतर ते पेपर त्यांना दिल्यानंतर मला ते जज देताना हेच जहां जहां मैं जाता साईं गीत तुम्हारे गाता, ते मला स्माईल देत होते. बसा म्हटले. आणि जेव्हा वकील आले, आमच्या वकिलांना सांगितलं असं असं आहे, ते विश्वासात बसना की त्यांना की तुम्हाला पेपर दिले कसे जज साहेबांनी? जज साहेब असे पेपर देत नाही. हा घडलेला अनुभव आहे श्रीरामपूर कोर्टातला, ही कृपा आहे. म्हणून हे भजन आहे. हे भजन जेव्हा तुम्ही गाताना, कोणत्याही कामाला जाताना, असं वाटतं कोणी आहे माझ्या संग. मला तर फार आज मला बाबांची रोज बाबा असतं सांगता, शब्द फुटत नाही. मी एक्सप्लेन करू शकत नाही मला. बरोबर. नाही, ते तितकं बॉन्डिंग आहे तुमचं कलेप्रती, तितकं बॉन्डिंग आहे गायनाप्रती, तितकं बॉन्डिंग आहे साई भक्तीप्रती. पुढच्या प्रश्नाकडे आपण जाऊया की आत्ता तुम्ही आईचा उल्लेख केला, आधी बहिणीचा उल्लेख केला. विश्वनाथ ओझा गायक म्हणून घडण्यामध्ये ज्या लोकांचं योगदान आहे अशी काही नावं? ह्याच्यात एक नंबर आहे आमची आई चंद्रभागाबाई हो. ती मला रामांचे चौपाई शिकवायची. ती जेव्हा वारली ना, तेव्हा जेव्हा भेटायचो, मला 29 रामांच्या चौपाया मी त्या लिहून ठेवलेल्या आणि मी आज पण गात होते. त्याच्यानंतर ह्या संगीताला साथ देण्यासाठी माझी बहीण भारती व्यास मुंबईला असते, ती पण रामांच्या कार्यक्रम करायची. धीरूभाई अंबानींची इथे त्यांनी कार्यक्रम केलेले आहेत, फॉरेनला कार्यक्रम केलेले आहेत. ती आता नाही, ती कोविडमध्ये वारली. तिची मला साथ मिळाली, त्यामुळे मी घडलो. तिसरं, सगळ्यात पहिले आम्ही जेव्हा लहान होतो, आमचे आजोबा हैदराबादला पंडित लक्ष्मीनारायण शर्मा, त्यांच्याकडनं मी काही धडे घेतलेले. तर तिथून जी खरी सुरुवात केली, लहान होतो तेव्हा. त्याच्यानंतर ते सोडून दिलं होतं, पण फाउंडेशन खरं ते पण आहे. म्हणजे माझी आई, माझी बहीण आणि माझे आजोबा. आणि बालपणात तो संस्कार झाला होता, तरुणपणात तो साईड ट्रॅक झाला व्यसनाच्या आहारी गेल्यामुळं, पैसे कमवण्याच्या माग लागल्यामुळं. परंतु नंतर जे काही ऑपरेशनचा विषय आला आणि त्यानंतर परत तुम्ही गायनाकडं या साधनेकडे वळले आणि मग हा पुढचा प्रवास ज्या पद्धतीने फलित झाला तो आपल्या सर्वांच्या समोर आहे. चित्रपटाच्या चालीवर अनेक भजनं गायली जातात आणि जे भजनाचे हाडाचे चाहते आहेत, जे भजनामध्ये ईश्वराला शोधतात, ज्याच्यासाठी भजन केलं जातं, तर ते कुठंतरी मग जी भजनातला भाव आहे तो डिस्टर्ब होतो. तर मग हे ज्याला काय म्हणतात रिमेक्स करणं किंवा तुमच्या गायनाच्या भाषेत त्याला जे काही नाव असेल ती चाल कॉपी करणं, ते चुकीचं आहे का बरोबर? तुम्हाला कलाकार म्हणून, गायक म्हणून काय वाटतं? हे बा असं आहे, एक पहिले बाबांनी का सांगितलेले आठवायचं, जया मनी जैसा भाव तया तैसा अनुभव. आपलं मन चांगलं पाहिजे. आपण आता त्या मुद्द्यावर जाऊ. नाही, भाव ठीक आहे, झालं ना, भजनातला भाव येईल, भजनातला भाव येईल, पण त्या चालीवर कुठंतरी हिरोईन बागेमध्ये हिंडतायत आणि त्याच्यावर इकडे देवाचं भजन. ते चुकीचं आहे. ते त्याच्यात मजा नाही. ते तुम्ही तुमचा प्रश्न माझ्या आला लक्षात. चित्रपटामधले जे गाणे आहेत, हे हिरोईन गाऊ राहिले, त्याच्यावर ते त्या चालीवर बाबांचे गायचे, हे बुद्धीला ईश्वराचं भजन बाबा नाही, मी नाही गाऊ शकत ते, आणि ते चुकीचं आहे. ते चुकीचं जे योग्य असं आहे. आता योग्य असं आहे, त्याच्यात शब्दात फेरफार नका करू तुम्ही. हे रफी साहेबांनी गायलेले गझल आहे. आता मी माझ्या बाबांसाठी शिर्डीमध्ये गातो, प्रत्येक भजन संध्यामध्ये गातो. तू इस तरह से मेरी जिंदगी में शामिल है, ये आसमां ये बादल ये रास्ते ये हवा. हे जे भजन आहे ह्याच्यात मी बाबांना स्मरून गातो. इथं गाऊ शकता तुम्ही, हे असे भजन डायरेक्ट गातो मी. हे बाबांना फार सूट होतात. हे आर्ट ऑफ लिव्हिंगचे रविशंकरजी त्यांची फेवरेट गझल आहे, त्यांच्याकडनं मी ऐकलेलं आहे, मला पटलं या गोष्टी, म्हणून मी तेव्हापासून हे गायला लागलो. पण जे तुम्ही म्हणतात ते हिंदी पिक्चरचे जे गाणे, जमते हिरोईन बगीच्यात गाऊ राहिले, त्या गाण्यावर साईंच्या भजनाची या कुठल्या देवाचे भजन गाऊ नये असं माझं मत आहे. बरोबर. आणि मी गातही नाही ते, मला आवडत नाही ते. मुद्दा तोच आहे की तो जो भाव आहे किंवा ते जे समर्पण आहे त्याला कुठंतरी एक बाधा पोचते. बरोबर, बाधा तिला ती ठेचे सगळ्यात महत्वाचं. पण ते समजून घ्यायला आज ज्या पद्धतीने समाज उथळपणाकडे आपण सगळेजण प्रवास करतोय. भजन संध्यात गायला तर
जे साई भक्त असतात त्यांच्याकडनं 1-2 जण म्हणतात हम्म. हे बरोबर नाही, चांगलं वाटत नाही, बरोबर. मला बोलले तेव्हापासून मी बंद केलेले आहेत. हे बरोबर एक्झॅक्ट बोलले जे काहींना पटतं काहींना नाही पटत, पण माझ्या मते ते न गायलेलं बरं, त्या चालीवर न गायलेलं बरं. बरोबर. आज तरुणाईचा आधी उल्लेख आला, गायनातली त्यांच्या प्रगती संदर्भात पण चर्चा झाली. ज्या पद्धतीने तुम्ही प्रवास उलगडला, म्हणजे शिक्षण आणि तुमची आवड हे एकत्र जर आलं तर सक्सेसचा रेशो 100 ने 200% हाय होतो, किंवा 100% ते समर्पण दिलं तर ती मी गोष्ट अचीव करू शकता तुम्ही. पण आज तरुणाई सगळं आहे आमच्याकडं, म्हणजे आमच्या तरुणांना आईवडील AC मध्ये झोपवायला तयार आहे, चांगलं जेवण द्यायला तयार आहे, चांगलं शिक्षण द्यायला तयार आहे, परंतु कम टू पॉईंट परीक्षा सुरू होतात त्यावेळेस, आता मी माध्यमात काम करतो, आम्हालाच दुर्दैवाने बातम्या छापाव्याशा लागतात की बा या मुलांनी आत्महत्या केली, परीक्षेचा प्रेशर झेलला नाही, करिअरची वाट सापडली नाही, बेरोजगारीचं प्रमाण वाढते. तरुणाईकडं सगळं असताना सुद्धा तरुणाईकडं काहीच नाही, अशा विरोधाभासात समाज आज जगतोय. तरुणाईला काय सांगाल? हे पहा असं आहे, आजच्या हे पहिले लहानपणापासूनच एक संस्कार झाले पाहिजे, ती गोडी निर्माण केली पाहिजे की जर सुरुवातीला जर चांगले संस्कार झाले तर तेव्हा एखादा बालक महाविद्यालयातनं कॉलेजमध्ये जातो, त्याच्या मनावर तो परिणाम असतो, अरे आपल्याला हे शिकवलेले आहे. माझ्या मुलाचंच एक्झाम्पल देतो तुम्ही, आज तो पण कॉलेजमध्ये होता, पुण्याला होता, आणि त्याच्यावर असे संस्कार झालेले होते, त्यामुळे तो तसा करत गेला. ज्या परिवारामध्ये बालकावर संस्कार नाही झालेले आहेत आणि ते मुलं आज जर महाविद्यालयात कॉलेजमध्ये गेलेले आहेत तर त्यांच्यावर त्याचा परिणाम होणार नाही, चांगला वाईटच परिणाम होणार. कारण संस्कार हे आवश्यक आहे, हे संस्कार प्रत्येकाच्या ह्याच्यावर झालेच पाहिजे, तेव्हाच तो पुढं चांगलं करू शकतो. संस्कारात बाजारातल्या भाजीपाल्यासारखी रेडीमेड आणू शकत नाही, ती जबाबदारी आई वडिलांची ना. ते आई-बाप ते सुरुवातीपासून आई वडिलांनी लक्ष दिलं पाहिजे ना. हा, हे अपेक्षित आहे खरं, ते होतं ना. तर जे भजन मला बाय हार्ट आवडलं, त्या भजनाच्या 4 ओळी आपल्या प्रेक्षकांसाठी, साई तुझे मिलने का, ह्या गाण्याचे. अच्छा, हे इतकं सुंदर भजन आहे. ह्याच्यात आता हे तर कसं, ह्या एक मारवाडी राजस्थानी भजनाची कॉपी केलेली, पण त्या जे भजन गायलेलं आहे त्याचा अर्थ तसाच आहे, ते कृष्णासाठी गायलेले आहे, आम्ही बाबांसाठी गायलेले. बरं, मी त्याची ॲडली तुम्हाला अगोदर गाऊन दाखवली ना. अच्छा, कित्येक ॲडली बनवलेलं आहे. मैं जहाँ देखूं मैं मेरे साईं को देखता हूँ, मेरा मन कहता है वहाँ पे विराजमान है मेरे बाबा, मेरे साईं. हारमोनियम के स्वर में जब मैं आज भी गाता हूँ रोंगटे खड़े होते, अंगावर काटे येतात. इतके सुंदर भजन आहे. आता मी माझ्या मनाने गातो त्याच्यातलं एक अंतरा. शिरडी की गलियों में साईं साईं गाऊं मैं. जब मैं साईं को, उस फकीर को, उस संत को याद करता हूँ, मैं महसूस करता हूँ बाबा मेरे लिए दौड़े दौड़े आ रहे हैं. शिरडी की गलियों में साईं साईं गाऊं मैं. जब भी पुकारूं मैं साईं दौड़े दौड़े आते हैं. साईं तुझे मिलने का सत्संग ही बहाना है. वा. श्रोते हो, ज्या पद्धतीने विश्वनाथ भाऊंनी त्यांचा सर्व प्रवास उलगडला, जे आयुष्याचं आत्मरंग अंतरंग मांडलं, त्या मांडणीतलं सार, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की माणूस चुकत पण नाही हो, चुकतो तोच माणूस, नाहीतर आपण सगळे ईश्वर झालो असतो. विश्वनाथ भाऊ पण चुकले, व्यसनाच्या आहारी गेले, नको तितके पैसे कमावण्यासाठी नको ते कामं केले, परंतु हे सगळं करत असताना ज्यावेळेस एक छोटंसं संकट आलं आणि स्वतःवरलं संकटातून विचार करण्याची प्रेरणा मिळाली आणि त्या प्रेरणेतून कलेच्या साधनेच्या मार्गाला गेली, गायन केलं, गायनाची प्रॅक्टिस केली,
अनुभवातून, शिक्षणापेक्षा अनुभवातून, त्या समर्पणातून माणूस घडत असतो. क्षेत्र कुठलंही असू द्या, फक्त तुमचा अनुभव घेण्याची, काम करण्याची, नवीन शिकण्याची वृत्ती प्रामाणिक पाहिजे. हाच संदेश विश्वनाथ भाऊंनी दिला. कलेसारख्या, गायनासारख्या अतिशय ग्रामीण भागात तरी आणि श्रीरामपूरसारख्या तालुक्याच्या ठिकाणी तरी ज्या पद्धतीने विश्वनाथ भाऊंनी प्रगती केली, ज्या पद्धतीने 350 नॉट अ जोक 350 साई भजन संध्येचे कार्यक्रम केले, ते करताना कुठलीही व्यावसायिकता नाही. उलटं स्वतःचं डिवोशन, स्वतःच्या तिकिटाचे पैसे स्वतःच्या खिशातून घातले. इतकं समर्पण हे फक्त केवळ सच्च्या साई भक्तामध्ये, सच्च्या ईश्वराप्रती असलेल्या स्नेहातून, प्रेमातूनच माणूस करू शकतो. आज त्यांनी प्रामाणिकपणे हीच भावना आपल्याशी शेअर केली. विश्वनाथ भाऊ, तुमचे मानावे तेवढे आभार कमी. आजच्या तरुणाईला, आजच्या आमच्या प्रेक्षकांना तुम्ही खूप समर्पण भावनेने अख्खा आपल्या जीवनाचा, गायनाचा प्रवास उलगडून दाखवला. तुमचे मनापासून आभार. ओम साईराम. ओम साईराम.